श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पुण्य दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवंदनम कंताटोपीजमाला दंडकमंडूलधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पायी माम पायी माम पायी माम। आता करूया प्रार्थना। जय जय जागरण परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडातीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासे करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तू समर्थ आणि चयी जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागी आदिम कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे विश्वेशा वेदांचा तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कोणती झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आना विजय आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दे जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निर्सोन लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर भव सागर याचे पावाय पैल तीर त्वन्नाम तर्णी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना प्रांती बुली नाना न बाधत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदयी प्रकोटभई शांती म्हणे सदा वसो वृथा विमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भो पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी काढता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुन्हा दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग पद्मनेत्र श्वासवंदनं कांताटोपीचं माला दंडकमंडूलधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जग क्षीर सागर विलासा मायाचक्र चालका विनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर आगम लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणे मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होये जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय नमेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेताचे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणाचंही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना विविध भक्त मनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपला विख्यात महिमा जणी गाव याचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधू वृंद ज्याची नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहते व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार दयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयाचे चरण न मिळेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसदा कारणे आहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तेकडे ना पाहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रासा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावा यामान सुद नाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमाध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे बसती
हो त्यांची मनोरथपूर्ती, तैसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्यप्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी, राचाप्पा मोदी याचे घरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत, साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरून दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर दयाचा केला की, त्या सवे एक पारसी, आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणूनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी, दोघासे बैसून दोहोवरी, तिसरीवर बैसले आपण, पाहून समर्थांचे तेज, उभयंतासी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी, स्वामींनी हास्यमुख करूनी, उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळी वनातुनी, प्रथारंभी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बांगलादेश समग्र, आम्ही असे पाहिला, घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वारा प्रति गेलो, पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली, मग तेथुनी सहज गती, पातलो गोदात तटाकाप्रती, जेची महाप्रख्याती, पुराणांतरी वर्णिली, केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो, येऊन या मंगळवेड्यास, बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो, तदनंतर बेगमपूर, पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो, तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडुनी सकळ, सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने, वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटाप्रती येणे, तेथून या झाले, तैपासून या नगरात, आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त, असे मुळापासूनी, 12 वर्षे मंगळवेड्याप्रती, राहिले स्वामी राजयती, परित्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न झाली, दर्शना यथा साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवणी कर, दर्शन देती तयाशी, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृतगत संमत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीय अध्याय गोडहा, इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय, शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्याची नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्य, निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले, मोळा माझी वास्तव करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वळणू, सवे घेऊन स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळासी, मागे परतणे भाग पडे, टोळ गेली परतुनी, स्वामी चालले उठूनी, बहुत वर्जिले सेवेकानी, परीनच मानिले त्या, तेथून या निघाले, अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने, तेथे एक अविंद होता, तो करी तयाची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला, पूर्व पुण्यस्तव निश्चिती, आले चोळापाच्या गृहाप्रती, स्वामीशी जाणून ईश्वर मूर्ती, चोळापा करी आदर, योग यागाधिक काही, चोळापाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते, तयाची देखुनी भक्ती, स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळापाच्या चित्ती, आनंद झाला बहुसाळ, तैपासून तयाच्या घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळापा करी अधिकाधिक, तेव्हा राज्यपदाधिकारी, मालवजी राजे गादीवरी, दक्ष असूनी कारभारी, परमज्ञानी असती जे, चोळापाच्या गृहाप्रती, आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले, वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी, गावात येती येऊनी, फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही, आजवर झाले नाही, आता जाऊन लवलाही, भेटू दया येतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली, तोच येती मूर्ती पुढे ठेवली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, भक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तई, सकळ सभा आनंदली, समस्ते पाऊली वंदिली, षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृतकथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गौडहा, श्री स्वामी राजार्पणमस्तु, शिरस्तु शुभम भवतु, इति श्री स्वामी चरित्र सारामृते, अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय.